अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। जय हिंद दोस्तों, मैं ताबिश खान और ए विजन न्यूज में आपका स्वागत है। अकोला शहर के खदान पुलिस स्टेशन की हद में आने वाले केशव नगर के निवासी यज्ञेश महेंद्र जोशी के घर में हुई चोरी की वारदात का पुलिस ने पर्दाफाश किया। पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से कुल 14,32,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। 24 जून 2025 को केशव नगर निवासी यज्ञेश महेंद्र जोशी उम्र 32 वर्ष अकोला शहर के खदान पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई कि वो किसी काम से गांव गए और लौटने पर पाया कि घर का सामान अस्त व्यस्त था और किसी अज्ञात व्यक्ति ने उनके घर से 47,200 रुपए चोरी कर लिए हैं। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की और गुप्त जानकारी के अनुसार 2 आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपी शेख अहमद उर्फ शेख आरिफ उम्र 46 वर्ष निवासी भगतवाड़ी डाबकी रोड अकोला और तेजस कैलाश खोबारगढ़े उम्र 32 वर्ष निवासी जूना तारफैल लेबर कॉलोनी अकोला को हिरासत में लेकर गहन पूछताछ की गई। पूछताछ के दौरान आरोपियों ने खदान परिसर में 11 घरफोड़ी की वारदातों को अंजाम देने की बात कबूल की है। पुलिस ने उनके पास से 14,32,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया, जिसमें सोना चांदी, मोटरसाइकिल और अन्य सामान शामिल है। इस पर खदान पुलिस स्टेशन में भारतीय दंड संहिता के धारा 311 सेक्शन 4 305 के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस की इस कार्रवाई से खदान परिसर में रहने वाले लोगों को राहत मिली है। पुलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक ने इस कार्रवाई की सराहना की है और लोगों से अपील की कि वो अपने घरों की सुरक्षा के लिए सतर्क रहे। पुलिस स्टेशन खदानमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। वेगवेगळ्या कलममध्ये केशव नगरमध्ये ती घटना अशी घडली होती। त्याच्यानंतर त्याच्या तपासामध्ये आमची टीम लागली होती। एसडीपीओ सतीश कुलकर्णी, पीआय मनोज केदारे आणि आमची डीपीची टीम वेगवेगळे दृष्टिकोन यांचा तपास सुरू होता। त्याच्यामध्ये जेव्हा आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले, अत्यंत मेहनतीने गोपनीय माहिती भेटली, नंतर तांत्रिक दृष्टिकोनातून पण आरोपीचा शोध लावला, तर ते आरोपी निष्पन्न झाले। तर त्याच्यामध्ये खूप चांगला इंट्रोगेशन आरोपीचा झाला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की हे आरोपींनी टोटल 11 घरफोडी केलेली आहे। मागचे 1-2 वर्षामध्ये अशी 11 घरफोडी यांनी खदान जिल्ह्यामध्ये केलेली आहे। तर ते सर्व घरफोडी आज ते उघडण्यात आलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे आणि जवळपास 14,30,000 असा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 113 ग्राम सोना आहे, जवळपास 3 किलोग्राम चांदी आहे, 4,000 रोख रक्कम आहे, 2 मोटरसायकल आहे जे यांनी घरफोडीमध्ये वापर केलेली आहे आणि जे आरोपी आहे यांचा जुना पण क्राईम रेकॉर्ड आहे। काही अमरावतीमध्ये एकाने घरफोडी केली आहे, एकाने नवी मुंबईमध्ये असं केली आहे। तर एकदम यशस्वीपणे यांची कामगिरी पीएस खदानची झालेली आहे आणि आज आपल्या मार्फतून मी हे पण यांना 25,000चा रिवॉर्ड पण घोषित करतो, कारण की खूप मोठी कामगिरी आहे आणि असंच कामगिरी सुरू राहील आणि अकोला पोलिसांतर्फे सतर्कपणे आमचा हेतू आहे की प्रिव्हेंट झाली पाहिजे, परंतु कधी कधी खेड्यापाड्यातून किंवा ओपन एरियाज असतात तर घरफोडी होत असतात, तर असं डिटेक्शन अजून टीमला मोटिवेट करेल आणि पूर्ण अकोला पोलिसांचा एक यशस्वी कामगिरीला मी यांचा डीबी टीमला अभिवादन करतो, एसडीपीओचा, पीआयचा आणि हे जे काही आता जे माल सापडलेला आहे, पुढचे कोर्ट ऑर्डर्स जे काही आम्हाला मिळतील त्याच्यामध्ये परत हे लोकांना त्यांचा माल जे काही मालमत्ता आहे सोन्या चांदीच्या त्यांना परत